आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। पुलिस हिरासत में भीम सैनिक की संदिग्ध मौत। थाने में अंबेडकरी संगठनों का जोरदार विरोध प्रदर्शन। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की मूर्ति पर पथराव और संविधान की प्रतिकृति को नुकसान पहुंचाने के विरोध में प्रदर्शन करने वाले युवक सोमनाथ सूर्यवंशी की पुलिस हिरासत में मौत हो गई है, जिसके विरोध में विभिन्न अंबेडकरी संगठनों ने कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस दौरान अंबेडकरवादी संगठनों की ओर से कलेक्ट्रेट कार्यालय से लेकर तहसील कार्यालय तक विरोध रैली निकाली गई। उन्होंने चेतावनी दी कि अगर सोमनाथ के हत्यारों को गिरफ्तार नहीं किया गया तो पूरे राज्य में जनाक्रोश फैल जाएगा। थाने से सारा पूरी की रिपोर्ट। मुर्दाबाद मुर्दाबाद परभणी पुलिस प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। अरे जातिवादी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। जातिवादी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। संविधानवादी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। संविधान जिंदाबाद पर संविधानवाद केला ना त्यांनी संविधानाला। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। संविधान विरोधी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। जब जातीवादीवरती देशद्रोहीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, संत शिरोमणी रविदास महाराजांचा। महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 दिवस झालं जातीवादी आणि ह्या भारतीय संविधानाचं ज्यांनी तोडमोड करून रस्त्यावरती फेकलं, ज्यांनी भारतीय संविधानाचा अवमान केला, त्या जातीवादी आणि त्याच्या पाठीमागे इतर जे कोणी जातीवादी आहेत संघटन, त्यांचा पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग न अवलंबता जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे, जो संविधानवादी आहे, जो संविधानाच्या विचारावरती चालणारा जो इथला नागरिक आहे भारतातला, पोलिसांनी त्यालाच दडपशाहीमध्ये दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। जो दलित समाजाचा आमचा सूर्यवंशी म्हणून आंबेडकरी फुले शाहू विचाराचा कार्यकर्ता होता, त्याला बेल होते तरीही पोलीस प्रशासन त्याला लॉकअपमध्ये दडून ठेवते आणि त्याचं त्या ठिकाणी मृत्यू होतं। ही आंबेडकरी अनुयायांसाठी, संपूर्ण भारतातल्या संविधान प्रेमींसाठी दुःखाची घटना आहे। ह्या देशाला बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिल्याच्या नंतर सुद्धा परभणी पोलीस प्रशासनाने दलित समाजाच्या लोकांवरती, दलित समाजांच्या गाडीवरती, घोड्यावरती, त्यांच्या टेबल खुर्चीवरती, त्यांच्या घरावरती, त्यांच्या घरात उभे असलेल्या मुलांना बाहेर खेचून लाठीकाठी तुटेपर्यंत मारतायत। म्हणून ह्या परभणी पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि ह्या आंबेडकरी अनुयायांना जर पोलीस प्रशासन, इथला पोलीस गृह खाता जर भडकवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा 1997 रमाबाई आंबेडकर आणि खेरलांजे सारखे जर त्यांना या भारतामध्ये आंदोलन घडवून आणायचे आहेत तर दलित समाज कदाचित चुप्प बसणार नाही, गप्प बसणार नाही। हा भीमाचा रक्त आहे, उसळल्याशिवाय राहणार नाही। जातीवाद्यावरती जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, आमचे जे मुलांना अटक केलेलं आहे त्यांना बाहेर काढत नाही, त्यांच्यावरती जो लागलेले कलम आहे ते रद्द करत नाही आणि पोलीस प्रशासन जे कोणी जातीवादी संघटन त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची सखोल चौकशी करत नाही तोपर्यंत आंबेडकरवादी गप्प बसणार नाही। आज मुलुंड स्टेशन, मुलुंड डंपिंग बंद आहे, उल्हासनगर बंद आहे। उद्या जर ह्या पोलीस प्रशासनाने जर याची दखल घेऊन चौकशी केली नाही तर उद्या ठाणा सुद्धा बंद राहील। आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, परत एकदा भेटणार आहोत की हे जे भारतामध्ये चालू आहे, जे महाराष्ट्रामध्ये चालू हे थांबलं पाहिजे आणि जातीवाद्यांवरती देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे। आणि मीडियाने सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला न्याय देण्यासाठी सहकार्य करावं, एवढंच बोलतो, इथेच थांबतो। जय भारत, जय शिवराय, जय बुद्ध। काय परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची तोडफोड झालेली आहे,
या तोडफोडीच्या निमित्ताने जो त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता सांघिक स्वरूपामध्ये, त्या बंदमध्ये जे काही कस्टडीमध्ये तरुणांना महिलांना जी अमानुष मारहाण झालेली आहेत, त्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेला जो तरुण आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा खून झालेला आहे। एका अर्थाने आम्ही हा खूनच म्हणतो। आणि या निमित्ताने आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो 16 तारखेचा जाहीर महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे, त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व पक्ष कार्यकर्ते संघटना संस्था या सगळ्यांनी मिळून हा बंद यशस्वी केला पाहिजे। सगळ्यांना आवाहन केल्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि आम्ही माननीय ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आज आम्ही या निमित्ताने निवेदन दिले आहे। निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण या आंबेडकरवाद्यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील त्या मागण्या या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत की आणि पोलिसांनी दंगल भडवण्याचं एक कारण घडलेलं आहे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला समाज नव्हे देशातला समाज हा चिडलेला आहे। तर त्या सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यावर परभणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात यावे अशा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज निवेदन दिलेलं आहे। अशा प्रकारचे हे निवेदन आहे। आज आम्ही ते बंदच्यासाठी आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत।